मुंबई शहरात वेद नावाचा एक लहान सुणसुणीत मुलगा राहत होता. त्याला लहानपणापासूनच अंतरिक्ष, ग्रहतारे, रॉकेट्स यांची प्रचंड आवड होती. तो नेहमी मोठ्या आवेशात म्हणायचा, मी एक दिवस नक्की अंतराळवीर होणार, चंद्रयानात बसून चंद्रावर पोहोचणार आणि नवीन शोध लावणार. आईबाबांबरोबर विमानात तो नेहमी खिडकीजवळ बसून अंतराळात पाहत असे. वेदच्या खोलीत छताला ताऱ्यांच्या चित्रांचे स्टिकर्स लावलेले होते. रात्री झोपताना तो त्या ताऱ्यांकडे पाहून स्वप्न रंगवायचा. एके रात्री झोपेतच त्याला खूप गोड आणि अद्भुत स्वप्न पडले. स्वप्नात त्याची चांद्रयानासाठी निवड झाली. आता त्याचे ट्रेनिंग सुरू झाले. शरीराचा तोल सांभाळणे, धावणे, व्यायाम करणे तसेच चांद्रयानामधील विविध उपकरणे तो हाताळायला शिकला. स्वप्नात आता तो अंतराळवीर झाला होता. पांढऱ्या चमचमीत सूटमध्ये तो त्याच्या सहकारी मित्रासह चंद्रयानात चढला आणि त्याने हात हलवून सगळ्यांचा निरोप घेतला. रॉकेटने वेगाने उड्डाण केले. काही क्षणातच वेद पृथ्वीपासून खूप दूर गेला. चंद्रावर पोहोचल्यावर त्याने आपलं चंद्रयान नीट उतरवलं आणि तो चालू लागला. वेद बाहेर पडला आणि आजूबाजूला पाहू लागला. त्याला विश्वासच बसला नाही. चंद्रावर एका खोल दरीत सुंदर रंगीबेरंगी फुलांचे माळ दिसले. लाल, निळी, पिवळी, केशरी अशी असंख्य फुले त्या दरीत फुललेली होती, जणू पृथ्वीवरील एखाद्या स्वर्गासारखी. फुलांच्या आजूबाजूला विचित्र दिसणारे पण खूप बोंडस प्राणी फिरत होते. विचित्र पण सुंदर रंगीबेरंगी प्राणी. काहींची अंगकाठी सस्यासारखी तर काहींची शेपटी मयुरासारखी रंगीत. काहींच्या अंगावर चमकणारे ठिपके, काहींना तर पंख नसूनही उडत होते. वेदने त्यांना पाहिलं आणि आश्चर्याने हसून म्हणाला, वाह, चंद्रावर असेही प्राणी असतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्या प्राण्यांनीही वेदकडे मैत्रीपूर्ण नजरेने पाहिलं आणि एक जण तर त्याच्याजवळ आला. नाकाने हलकेच त्याला स्पर्श केला, जणू ओळख करून देत होता. तेवढ्यात वेद आणि त्याच्या मित्राच्या लक्षात आलं, वादळ होऊन चांद्रयान नादुरुस्त झाले होते. आता पृथ्वीवर कसे जाऊ ही चिंता दोघांनाही लागली होती. तेव्हाच आकाशातून एक भव्य UFO म्हणजे अनोळखी उडती तबकडी खाली उतरली. त्या UFOतून विचित्र पण हसतमुख परग्रहवासी बाहेर आले. त्यांना पाहून वेदला अजिबात भीती वाटली नाही. उलट त्यांच्या डोळ्यांमध्ये मैत्री दिसत होती. त्या परग्रहवासियांनी वेदकडे हातवारे करत सांगितलं, घाबरू नकोस, आम्ही तुला पृथ्वीवर परत घेऊन जाऊ. वेद त्यांच्यासोबत UFO मध्ये बसला. त्या तबकडीने अतिजलद वेगाने उड्डाण केले आणि काही क्षणातच वेद पुन्हा पृथ्वीच्या दिशेने झेपावला. तबकडी जेव्हा पृथ्वीच्या अगदी जवळ आली तेव्हा वेदने खाली उडी मारली, एक गोलांटी खाल्ली आणि तो जंगलामधून वाट काढत निघाला. पुढे त्याला रस्ताच सापडेना. तो पळत सुटला. तेवढ्यात त्याच्या कानावर आईचा आवाज आला, वेद, उठ बाळा, शाळेला जायचंय. वेद चमकून उठला, डोळे चोळले आणि हसत हसत स्वतःशीच म्हणाला, हे तर स्वप्न होतं, पण एक दिवस खरंच अंतराळात जाईन आणि शोध करीन. आणि तो तयार झाला, आपले स्वप्न पक्के मनात ठेवून. चंद्रावर जायचंच आणि नवीन शोध लावायचा.